नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनल आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, सध्या सबके होऊन टॉपिंगच्या स्थितीमध्ये अनेक बागा आहेत, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉपिंगच्या आधी किंवा टॉपिंगच्या नंतर अर्जंट आपल्याला एक बोर्डो स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक साधारणतः 800 ते 1 किलो मोरचूद, 400 ते 600 ग्रॅम चुना आणि झिंक त्याच्यामध्ये साधारणतः 150 ग्रॅम घेऊन त्याच्याबरोबर गुळ घेऊन एक स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण पाऊस येण्याची वाट बघतो आणि त्याच्यानंतर बोर्डो स्प्रे घेण्याचं आपण काम करत असतो, परंतु पाऊस हा आता केरळच्या उंबरठ्यावर आला आहे, मान्सूनची हवा सुरू झाली आहे आणि सगळीकडेच टेम्परेचर कमी झाल्यामुळे झाडामध्ये सुद्धा एक प्रकारचं तेज जो हीट स्ट्रेस होता तो बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी कमी झाला आहे आणि त्यामुळे सगळीकडे बघितलं तर एक स्पीड देखील आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर एक गती देखील आपल्याला मिळून आली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी सबकेंचे 1 2 3 4 5 6 पानं, त्याच्यानंतर 12 ते 13 पानं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सबकेंचे 6-7 पानं अधिक पुढे 12 ते 13 14 पानं असे घेऊन आपल्याला ह्या ठिकाणी टॉपिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि ह्या टॉपिंगच्या पुढे आपण 5 ते 6 पानं ठेवायचे, 4 ते 5 4 5 6 पानं ठेवून आपल्याला त्या ठिकाणी मास्टर टॉपिंग करायचे। परंतु ह्या स्टेजला एक बोर्डो जाणं अतिशय महत्त्वाचं आहे, दुसरा बोर्डो तुम्हाला मास्टर टॉपिंगच्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तिसरा बोर्डो पूर्ण काम आटपल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे। तर हे बोर्डोचं स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं। ह्या बागेबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे आताची सध्या परिस्थिती आणि मागच्या 15 आठवड्यातली परिस्थिती काय वाटते? जसं हवामान बदललं तशी त्याची गती एकदम वाढून गेली। म्हणजे अगोदर खूप उष्णता होती, तोपर्यंत पाणी देत होतो, पण हवा बदलल्याबरोबर आम्ही पाणी बंद केलं तर तरी पण खूप वेग आला त्याला, शेंडे खूप जोरात चालायला लागले। आम्ही लिओसी नाही घेतलं पण तरी त्याची गती काही कमी झालीच नाही, खूप गतीने आता वाढ होते। ह्या कंडिशनला पाणी कमी करून देखील झाड आनंदात उत्साहात उड्या मारताय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मागच्या 15 आठवड्यात हीट स्ट्रेस होता, त्या ठिकाणी पाणी पण आपण सगळ्यांना वाढवायला लावलं होतं, परंतु त्यावेळेस झाड स्तब्ध होतं, थोडंसं स्थिर होतं, परंतु हवा बदलल्यानंतर पुन्हा झाड जास्त जोरामध्ये आपले शेंडा पुढे जातोय, टॉपिंगला लवकर झाड येतंय। तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला एक बोर्डो देणं, टॉपिंग 6 अधिक 12 13 पानावर टॉपिंग करून घेणं अतिशय महत्त्वाचं। आणि बोर्डो बद्दल काय सांगाल? बोर्डो तुम्ही आता हा जो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पहिला बोर्ड घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पुढचे 2 बोर्ड आम्ही घेणार। ह्या 3 बोर्डोपैकी एक बोर्ड मात्र हा बोर्ड सिंगल घ्या, पुढचा बोर्ड मात्र आपला उलटा पालटा घ्यायचा आहे, जेणेकरून चांगलं कव्हरेज आपल्याला मिळणार आहे। बोर्डोचे स्प्रे घेताना बोर्ड पाऊस पडल्यावरतीच घ्यावा का? तर मुळीच नाही मित्रांनो, आता ह्या स्टेजला पाऊस केव्हा येऊ शकतो, त्यामुळे आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्या पद्धतीने एक बोर्डो सिंगल बोर्डो घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। मागच्या वर्षी जास्त काळ पाऊस राहिला, त्यामुळे आपण 4-4 5-5 6-6 बोर्डो घेतले, परंतु फक्त 3 बोर्डो घ्यायचे। पहिल्या बोर्डोनंतर टॉपिंगच्या आधी किंवा मास्टर टॉपिंगच्या आत बाहेर आपला दुसरा बोर्डो घ्यायचा आहे आणि तो बोर्ड मात्र आपला उलटा पालटा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये बोर्डोमध्ये आपल्याला सल्फर देखील घ्यायचं आहे आणि तिसरा बोर्डो सर्व काम आटपल्यानंतर आपल्याला तो सिंगल बोर्डो घ्यायचा आहे। त्यामध्ये मग सल्फर टाकायचं की झिंक टाकायचं हे आपण त्यावेळच्या परिस्थितीनुसार ठरवणार आहोत। त्यामुळे बोर्डोचं पण खूपच बोर्डो घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही, पण 3 बोर्डो आणि ते पण वेळेत घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपले पानं रोगमुक्त राहतील, डावणी करपा अजिबात राहणार नाही, पानं शेवटपर्यंत टिकतील। जेवढे पानं फ्रेश आणि शेवटपर्यंत टिकतील तेवढं चांगलं फोटोसिंथेसिस होईल आणि आपल्या झाडामध्ये अन्नाचा साठा वाढेल आणि हाच अन्नाचा साठा पुढे जाऊन आपल्याला चांगली घडाची क्वालिटी असेल, चांगलं वजन असेल, चांगली शुगर असेल आणि चांगली किपिंग क्वालिटी असेल यासाठी कामात येणार आहे।